10 एप्रिल 1912 RMS टायटॅनिक जहाज जे जगातलं सर्वात महागडं, सर्वात आरामदायी आणि सर्वात मोठं आपल्या पहिल्या प्रवासाला बाहेर पडतं. साऊथ हॅम्प्टन इंग्लंडहून ते न्यूयॉर्कला जात असतं. त्याच्यामध्ये उद्योगपती, अभिनेते, उच्च शिक्षित लोक आहेत. या जहाजाची धुरा सांभाळली आहे एडवर्ड जॉन स्मिथने. या जहाजाबद्दल त्या जमान्यामध्ये प्रवाशांमध्ये आणि सर्व लोकांच्या मध्ये प्रचंड उत्सुकता होती. टायटॅनिक जहाज हे जगातील सर्वात मोठे जहाज. त्याची उंची 53 मीटर तर लांबी 269 मीटर होती. इतकं मोठं हे जहाज होतं. यामध्ये जगातल्या सगळ्या सुविधा त्यामध्ये उपलब्ध होत्या. जहाज बनवण्यासाठी त्यावेळी $7.5 मिलियन खर्च आला होता. म्हणजे आत्ताचे जवळजवळ 3,500 कोटी रुपये. जहाजाच्या आतील डेकोरेशन एखाद्या 5 स्टार हॉटेलला लाजवील एवढं अद्यावत होतं. स्टेन ग्लासच्या खिडक्या, ऑर्नेट वूड पॅनेलिंग, 2 मोठे भव्य दिव्य जिने, गरम पाण्याचे 2 स्विमिंग पूल, टर्किश बाथ, इलेक्ट्रिक बाथ, 1 टेनिस ग्राउंड, 4 हॉटेल्स, 2 केश कर्तनालय, 1 ग्रंथालय, अशा अद्यावत सुविधांनी नटलेले हे जगातील एकमेव जहाज होते. व्हाईट स्टार लाईन्स या कंपनीने हे जहाज बनवलं होतं. या कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट फिलिप्स याने चॅलेंज केलं होतं की हे जहाज अनसिंकेबल आहे, म्हणजे हे जहाज कधीही बुडणार नाही. टायटॅनिक पहिल्या सफरीवर बाहेर पडल्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 12 एप्रिल 1912 त्याला धोक्याचा इशारा मिळतो की त्या मार्गावरती बर्फाचे पहाड असू शकतात आणि हेच पहाड टायटॅनिकला धोक्यामध्ये आणू शकतात. हा इशारा तसा साधा सोपा नव्हता. समुद्र सफरीवर असणारी जहाज एकमेकांना रेडिओ लहरीच्या माध्यमातून सावध करत पुढे जात असतात. हा मेसेज मिळाल्यानंतर टायटॅनिकनं आपलं मार्ग बदलण्याचा 2 वेळा प्रयत्न केला, पण टायटॅनिकनं आपलं स्पीड अजिबात कमी केलं नाही. आहे त्या स्पीड मध्येच त्यांनी मार्ग बदलला. ताशी 40 किलोमीटर वेगानं टायटॅनिक प्रवास करत असतं. टायटॅनिकला धोक्याच्या 7 वेळा सूचना मिळालेल्या असतात, परंतु त्याकडं कॅप्टन स्मिथ पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि आपली गती आहे तशी 40 स्पीडनच ठेवतो, कारण त्याचा ठाम विश्वास असतो की हे जहाज म्हणजे कधीही न बुडणारं जहाज आहे. हळूहळू सूर्य मावळू लागला. रात्र झाली. 14 एप्रिलचं वैशिष्ट्य म्हणजे चंद्र अजिबात बाहेर आलेला नव्हता. पूर्णपणे काळोख होता. जहाजावरती उंचावर एक लॉकअप पॉइंट असतो. लॉकअप पॉइंट म्हणजे काय की समोरून येणाऱ्या संकटाची माहिती देण्याकरता बसणाऱ्या व्यक्तीची जागा. फॅब्रिक नामक व्यक्ती त्या लॉकअप पॉइंट वरती असते. त्यावेळी प्रचंड थंडी आणि प्रचंड वारा असल्यामुळं त्याच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहत असते. त्याला समोरचं काहीही दिसत नसतं. 11:39 वेळ आणि त्याला समोर एक बर्फाचा पहाड दिसतो. तो घाबरतो, ओरडतो जेणेकरून कॅप्टनला इशारा मिळेल. फोनही करतो. आपल्या समोर बर्फाचा पहाड आहे आणि तातडीने जहाजाला वळवा. ऑफिसर विल्यम हे ऐकतो आणि इंजिन रूमला कळवतो. जहाज तातडीने डाव्या दिशेला वळवा, परंतु फारच उशीर झालेला असतो. Titanic was a new breed of luxury liner. Among her passengers were many of the wealthy and influential. The band played the gayest tunes and American ragtime dances. The time was 11:40. The iceberg grazed the right side of the ship. And all of a sudden she lifted up quickly. Everything that was movable was going through her. I didn't think it was serious because I didn't think it was. फक्त 1 मिनिटांतर म्हणजे 11:40 बर्फाच्या मोठ्या पहाडाला जहाज धडकतो. हा बर्फाचा पहाड 200 बाय 400 फूट म्हणजे एका फुटबॉल ग्राउंड एवढा मोठा असतो. त्याचं वजन 1.5 मिलियन इतकं असतं. हे टायटॅनिक जहाज पुढच्या बाजूला बर्फाच्या पहाडाला 10 सेकंदच घासतं, पण या 10 सेकंदानं अखंड टायटॅनिक जहाज बुडवलं. टायटॅनिक जहाजचे कॅप्टन स्मिथ आणि आर्किटेक्ट थॉमस हे तातडीनं पाहणी करतात की जहाजाचं नुकसान किती झाले. त्यांना कळून चुकलं की जहाजाचं नुकसान हे बरंचसं झालेलं आहे आणि जहाज आता 100% बुडणार. त्यांना धक्काच बसला, कारण कधीही न बुडणार जहाज अशीच टायटॅनिकची ख्याती होती. कारण त्या जमान्यातील जगातलं एकमेव जहाज जे अद्यावत टेक्नॉलॉजी युक्त अशी त्याची ख्याती होती. टायटॅनिकच्या तळाला जाडजूड अशा 2 लेयर्स होत्या जेणेकरून कोणताही धोका त्याला पोहोचू शकत नव्हता. जहाजाची बॉडी एकूण 16 भागामध्ये बांधण्यात आलेली होती, जेणेकरून 4 भागात जरी पाणी घुसलं तरीही जहाजाला कोणत्याही पद्धतीचा धोका होणार नव्हता. परंतु 16 पैकी 6 भागामध्ये पाणी घुसल्यामुळे जहाजाला धोका उत्पन्न झाला होता आणि त्यामुळे जहाज एका बाजूला कलू लागले आणि कंपनीच्या दाव्यानुसार कधी न बुडणारं जहाज हे आता हळूहळू बुडू लागलं.
कॅप्टन स्मिथ रात्रीचे 12 वाजता कर्मचाऱ्यांना आदेश देतो की रेडिओ लहरीवरून आजूबाजूच्या जहाजांना आदेश द्या, जेणेकरून आपल्याला मदत मिळू शकेल. रेडिओ ऑपरेटर जॅक फिलिप्स एकावर एक अशा बातम्या सोडतो, परंतु कोणताही प्रतिसाद मिळत नाही. ही प्रक्रिया चालू असताना 10 मिनिटांनंतर RMS कार्पेटिया या जहाजाला हा मेसेज पोहोचतो. तातडीने त्या जहाजावरील कॅप्टन टायटॅनिक या दिशेने जहाज वळवतो, परंतु ते जहाज टायटॅनिक पासून 107 किलोमीटरवरती असतं. फुल स्पीडने जरी यायचं टायटॅनिक पर्यंत म्हटलं तर त्या जहाजाला कमीत कमी 3.5 तास लागणार होते. इकडे टायटॅनिक मधील पॅसेंजर हवेमध्ये रॉकेट उडवतात, जेणेकरून आजूबाजूच्या जहाजांना कल्पना यावी की टायटॅनिक हे संकटात आहे, परंतु हाही प्रयत्न त्यांचा असफल होतो. दरम्यान कॅप्टन लाईफ बोटचा वापर करण्यासाठी ऑर्डर देतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या बोटीमध्ये पहिल्यांदा महिलांना आणि लहान मुलांना प्राधान्य दिलं जातं. सुरुवातीला कोणी या बोटीमध्ये जायला तयार होत नाही, कारण त्यांना वाटत असते की हे जहाज बुडणाऱ्यापैकी नाहीच आहे, छोटा मोठा हा अपघात असेल. त्यामुळं 65 क्षमता लाईफ बोटची असताना फक्त पहिल्यांदा 28च प्रवासी त्यातून बाहेर पडतात. आता एक एक कप्पा पाण्याने भरू लागला आणि जसजसा एक एक कप्पा पाण्यानं भरू लागला तस तशी बोट खाली जाऊ लागली आणि सर्व पॅसेंजर मध्ये एकच हल्लकल्लोळ माजला. आता बाकी सर्व पॅसेंजरला 100% वाटू लागलं की आता बाकी जहाज बुडणार. रात्री 1 वाजेपर्यंत जवळजवळ पुढचा निम्मा भाग पाण्यात. आता मात्र लाईफ बोट मध्ये बसण्यासाठी प्रचंड दंगा सुरू झाला. एकमेकाशी भांडू लागले. सगळ्यात मोठा हा प्रॉब्लेम होता की 20च लाईफ बोट होते आणि या 20 लाईफ बोट मधून 1200 प्रवासी बाहेर जात होते, परंतु त्या जहाजामध्ये 2200 प्रवासी होते. रात्रीचे 2:05 शेवटची लाईफ बोट पाण्यात उतरली, तरीही टायटॅनिक जहाज मध्ये 1500 पॅसेंजर होते. अखेर रात्रीचे 2:20 कधी न बुडणार टायटॅनिक जहाज या जहाजाचं 2 भागात विभाजन झालं आणि टायटॅनिकला खऱ्या अर्थानं जलसमाधी मिळाली. कधीही न बुडणारं जहाजाचा अखेर असा शेवट झाला. जे जहाज कधीही न बुडणार होतं ते जहाज अवघ्या 3 तासाच्या आतमध्ये बुडालं. त्या जहाजावरील 1500 लोकांपैकी काही लोक बुडून मेलीत, तर काहींना पोहायला जरी येत असलं तरी ती गारटून मेलीत, कारण पाण्याचे तापमान -2°C होते. अशा वेळी ह्या तापमानाला एखादी व्यक्ती जरी पाण्यात पडली तरी ती गारटून मरू शकते. असं म्हटलं जातं की जहाजाचे कॅप्टन स्मिथ स्टेअरिंग व्हीललाच मिठी मारून जहाजासोबतच बुडाले. तर काही लोकांचं असं मत आहे की त्यांनी स्वतःवर गोळ्या मारून आत्महत्या केली. टायटॅनिक जवळ असणारं RMS कार्पेटिया जहाज तब्बल 4 तासानंतर तिथं पोहोचतं आणि लाईफ बोटवरील 700 लोकांना वाचवण्यात त्यांना यश येतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी टायटॅनिक जहाज बुडालं हे जगजाहीर होतं. सुरक्षा यंत्रणेला फक्त पाण्यावर तरंगणाऱ्या डेड बॉडीज मिळतात, याच्या पलीकडे काही मिळत नाही. इतकं अद्ययावत आणि सर्व सुख सोयींयुक्त टायटॅनिक जहाज का बुडालं, तर याला काही कारण आहेत. जहाज बुडण्याला पहिलं कारण म्हणजे त्या जहाजावरती लाईफ बोट फारच कमी होत्या, कारण कंपनीला वाटायचं की हे जहाज बुडू शकणार नाही, एवढं अद्ययावत आहे. प्रसंगी हे जहाज पॅसेंजरला वाचवू शकले. टायटॅनिकचा कॅप्टन स्मिथ याने सेफ्टी ड्रिलची व्यवस्था केलेली नव्हती आणि हे एक कारण जहाज बुडण्यास कारणीभूत होते. सर्वात महत्वाचं कारण स्टेअरिंग व्हीलवर रॉबर्ट होते. रॉबर्टला आदेश मिळतो की जहाज लेफ्ट साईडला वळवा, परंतु गोंधळलेल्या अवस्थेत रॉबर्ट जहाज राईट साईडला वळवतात आणि जवळ अपघाताच्या जातात आणि हेही कारण अपघाताला कारणीभूत ठरतं. ब्रिटिश इन्क्वायरीनं माहिती घेतली की इतक्या सूचना देऊन सुद्धा या जहाजाचा अपघात का झाला, या जहाजानं स्पीड कमी का केलं नाही, की त्यातून अशी माहिती बाहेर येते की कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर जोसेफ ब्रूस यानं कॅप्टन स्मिथला असा आदेश दिलेला होता की कोणत्याही परिस्थितीत जहाजाचं स्पीड अजिबात कमी करायचं नाही, कारण त्यांना 6 तासांमध्ये हा प्रवास संपवायचा होता आणि एक जागतिक रेकॉर्ड करायचं होतं. प्रसंगी हेही कारण या जहाज बुडण्यापाठीमागं कारणीभूत ठरतं. अशा पद्धतीने ह्या प्रामुख्याने चुका निदर्शनात आल्या आणि टायटॅनिक जहाज बुडाले. 73 वर्षानंतर टायटॅनिकचं अवशेष शोधण्यात यश मिळालं. 1985 साली समुद्राच्या तळाशी 3800 मीटरवरती म्हणजे जवळजवळ 4.25 किलोमीटरवरती या टायटॅनिक जहाजाचे अवशेष मिळाले. त्याचे 2 भागामध्ये तुकडे झालेले होते.
त्यावेळेचे जहाज हे असे दिसत होते आणि आत्ताचे जहाज हे अशा पद्धतीने दिसत होते. वैज्ञानिकांच्या मतानुसार 2030 पर्यंत हे जहाज पाण्यामध्ये पूर्ण विरघळून जाईल. परंतु 110 वर्षानंतरही म्हणजे आजही लोकांच्या मनामध्ये टायटॅनिक जहाज बद्दल प्रचंड उत्सुकता आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.